आया है, लेकिन आज उसे साबित करना पड़ेगा। घुटना टेक शॉट खेलने की कोशिश, ये प्रशांत पवार का ट्रेडमार्क शॉट है, लेकिन आज कनेक्शन हुआ नहीं है। पहले अटेम्प्ट में शॉट मिड विकेट के रीजन में केन को ट्रैवल किया जाएगा। सिंगल रन यहाँ से ज़रूर आई है। अकाउंट इज ओपन प्रशांत पवार का 1 रन से, और टीम का टोटल 2 रन स्कोर कार्ड के ऊपर ज़रूर पहुंचा जाएगा। 2 गेंदे 2 रन टीम का टोटल। अजय पवार ने भी बहुत ज़्यादा मशहूरत को हासिल किया है। अगर पिछले कुछ सालों की बात करें तो अजय पवार का खेल बहुत ही बढ़िया रहा है टीम मोहपाड़ा वाड़ी के लिए। उन्होंने साल दर साल अपने आप को बेहतर किया है, और आज इस मैदान के ऊपर अपने जौहर को दिखाने के लिए दाखिल हो चुकी है। लेदर क्रिकेट भी ये अच्छा खेलते हैं, लेकिन आज टेनिस क्रिकेट में इनको काम करना पड़ेगा अपनी टीम के लिए। मैदान के ऊपर गेंदबाज सुरेश ने अच्छी शुरुआत दिलाई है टीम मिरकुटवाड़ी को इस मैच नंबर 4 में आज की रात में। हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश ज़रूर की गई है, लेकिन शॉट में प्रॉपर एलिवेशन नहीं था। सभी गेंदें देखिए शरीर से दूर रखने की कोशिश की जा रही है। अच्छी रफ्तार के साथ की गई गेंदबाजी, सटीक निशाने पर की गई गेंदबाजी बल्लेबाजों को खामोश मैदान के अंदर रख रही है। सिंगल रन आया, 3 बनेगा टोटल। यहाँ से शुरुआत में बल्लेबाजों को खामोश ज़रूर रखा गया है, बट कितनी देर तक टीम मोहपाड़ा के बल्लेबाज खामोश रहेंगे ये भी देखने लायक बात हो सकती है। कभी भी पासा पलटा जा सकता है मैच के अंदर। फुल टॉस, फुल टॉस की गेंद थी, मौका जरूर दिया था। गेंद जाएगी डीप स्क्वायर लेग के बाहर, रन मिलेंगे 4। थैंक यू डीजे ऑपरेटर। 4 रन यहाँ से आपको ज़रूर देखने को मिलेंगे मैदान के अंदर। प्रशांत पवार, मैंने कहा था कभी भी पासा पलट सकता है। आउटसाइड द ऑफ स्टंप, इस बार वाइड गेंद यहाँ से ज़रूर नजर आएगी। सोच अच्छी है गेंदबाज सुरेश की। उन्होंने अब देखा प्रशांत पवार, अजय पवार अच्छे बल्लेबाज है, रडार में गेंदें देंगे तो हमारी टीम के लिए खतरे की घंटी बजेगी, और उसी वजह से आउटसाइड द ऑफ स्टंप वाले लाइन को किया गया है इस्तेमाल। बैकफुट पर गए, कमाल का स्क्वायर कट कर दिया डीप पॉइंट के बाहर, मस्तक पे दस्तक देने वाला 4। थैंक यू डीजे। 4 रन यहाँ से मिलेंगे। प्रशांत पवार, शेर की जबान पर खून लग चुका है, अब वो शिकार करना नहीं छोड़ेगा। बैक टू बैक 2 गेंदों में 2 बाउंड्रीज आ चुकी है टीम मोहपाड़ा वाड़ी के लिए। इस बार लेकिन डंडी गुल की गई है, ईट का जवाब दिया है पत्थर के साथ। शेर को मिला सवा शेर। यू मिस, आई विल नेवर मिस, पहला झटका। थैंक यू डी से ऑपरेटर। शुभम नाइक इन एट नंबर 3 की पोजीशन पर गए हैं, जिन्हें अब बाहुबली भी कहा जाता है, जिन्होंने बहुत सारे मैदान अपने खेल से मशहूर किए हैं, अपने नाम को जिन्होंने बड़ी पहचान अपने खेल से हासिल कर दी है। और मैं हमेशा बताता हूँ जो करेगा काम उसका होगा बड़ा नाम, ये मैं हमेशा बताता हूँ। काम करना ज़रूरी है, इंसान के काम से इंसान का नाम होता है। लेकिन शुभम नाइक तीसरी पोजीशन पर
जरूर मैदान के अंदर आपको दिखाई देंगे। पहले ओवर के बाद टोटल है 12 रन, एक विकेट के नुकसान पर। रन बने हैं 12, लेकिन कौन बजाएगा किसके 12, ये अब देखने लायक बात हो सकती है। घड़ी का काटा तो 12 के पार जरूर पहुंच चुका है। नया दिन शुरू हो चुका है, शनिवार का दिन अब शुरू हो चुका है। शानदार शनिवार की ये शुरुआत की रात, लेकिन किसके खेल से बनेगी बात, ये देखना पड़ेगा। सेकंड ओवर के लिए गेंदबाज आएंगे आकाश। गेंदबाजी मार के ऊपर राइट आर्म राउंड द विकेट का एंगल यहाँ से जरूर इस्तेमाल किया जाएगा। लेफ्ट हैंडेड बैटर उनके सामने खेलेंगे अक्षय पवार। जर्सी नंबर 18 उन्होंने वेयर की है, लेकिन खेल क्या 18 नंबर वाली जर्सी जैसा होगा, ये भी देखने लायक बात हो सकती है। टाइम अलर्ट है, इसका भी आपको ध्यान रखना है। चलिए सेकंड ओवर की शुरुआत, पहली गेंद फुल टॉस, गेंद गई है हवा में, विकेट कीपर, वाह क्या बात है, परफेक्ट रनिंग कैच और अक्षय पवार का बड़ा विकेट बड़ी मछली जाले में। थैंक यू डीजे ऑपरेटर। विकेटों की पड़झड़ शुरू हो चुकी है। टीम आकाश 11 मोपाड़ावाड़ी के लिए दो बड़े विकेट, सलामी बल्लेबाजों की जोड़ी पवेलियन में वापस भेजी गई है। कमाल की बॉलिंग यूनिट, आकाश ने शुरुआती गेंद पे एक झटका जरूर दिया है और यहाँ से अब मैच के अंदर मिरकुटवाड़ी टीम अपने शिकंजे को कसती हुई नजर आने वाली है। इस मैच में क्या पलटवार होगा, वे नायक क्या बनेंगे नायक, ये अब देखने लायक बात होने वाली है। किस तरीके से बल्लेबाजी की यूनिट अप्रोच करती है इस गेम को, अब ये देखना जरूरी। आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन, वाइट बॉल। एक रन के साथ टोटल में इजाफा 13। 13 क्या होगा कालिया, ये मैं वापस बताऊंगा, क्योंकि 13 का आंकड़ा इज वेरी डेंजर नंबर, लेकिन किसका क्या होगा ये पता चलेगा। स्लोवर लेंथ वाली ये डिलीवरी, वेरिएशन का इस्तेमाल किया, उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर, गेंद की पेस को स्लो किया और उसके बाद बल्लेबाज को दिया है चकमा। डॉट गेंद की हो चुकी है समाप्ति। एकता मोपाड़ावाड़ी की टीम आज कई परेशानियों से जूझ रही है, लेकिन ये स्वीप कर दिया। विनायक बनेंगे क्या नायक, लॉन्ग लेग के बाहर 4 रन। थैंक यू डीजे ऑपरेटर। 17 रन अब टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनेगा। 17 पे होता है खतरा, लेकिन कौन सी टीम को होगा। 17 ये नंबर हमें हमेशा याद दिलाता है मिस्टर 360 सर AB डिविलियर्स की, जिन्होंने फास्टेस्ट ODI सेंचुरी लगाई है। साउथ अफ्रीकन खिलाड़ी जिन्होंने एक भी वर्ल्ड कप लेकिन अभी तक नहीं जीता। इस बार चौवों की हो रही है बरसात, बिन मौसम रनों की बारिश, मिलेंगे एक और बार 4 रन। बिल्कुल मार डालने वाली ये बल्लेबाजी तो है विनायक की। विनायक नायक भी बने और खलनायक भी बने। ये बैटिंग को देखने के बाद टीम मोपाड़ा के हौसले अब बुलंद होने वाले हैं। बैक टू बैक 2 गेंदों पर आई 2 बाउंड्रीज रनों को रफ्तार देती हुई नजर आएंगी।
एक चेंडूचा खेळ त्या ठिकाणी शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी अजूनही शिल्लक है. एक बॉल यहां से जरूर बची है सेकंड ओवर में. टीम का टोटल 21, लॉस ऑफ 2 विकेट. ये स्कोर कार्ड के ऊपर हमें टोटल जरूर देखने को मिल रहा है. इस बार भी उसी दिशा में, लेकिन अब फील्डर को सजाया है. ये सोची समझी रणनीति, लेकिन हल्का सा फंबल. मौका देंगे तो खिलाड़ी तो रन चुराएंगे ही. रनों की चोरी लीगल होती है मैदान के अंदर, और यहाँ से सिंगल का कन्वर्जन डबल में किया जाएगा. मिलेंगे अब आखिरी गेंद के ऊपर 2 रन मदद से. अब 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. रन बने हैं 23, लॉस ऑफ 2 विकेट. टीम आकाश 11 मोपाड़ा वाड़ी के स्कोर कार्ड के ऊपर. करंट रन रेट की अगर मैं बात करूं तो 11.50 की रफ्तार से चल रही है टीम मोपाड़ा वाड़ी. 2 ओवर में 23 जरूर बनी है. शुभम नाइक बाहुबली को अपने बल्ले से रनों की बोली को निकालना पड़ेगा तो इस मैच के अंदर और मजा आएगा. कई सारे दर्शक मोपाड़ा वाड़ी को सपोर्ट करने के लिए इस मैदान के ऊपर मौजूद है. कई सारे दर्शक मिरकुट वाड़ी के पीछे भी उनको सपोर्ट करने के लिए इस मैदान के ऊपर आए हैं. लेकिन ये मैच में क्या होगा, किसका पलड़ा भारी पड़ेगा, कौन किस पर भारी पड़ेगा, ये पता तो हमें चलेगा. लेकिन तीसरी ओवर के लिए गेंदबाज अशोक. अशोक क्या शौक देंगे बल्लेबाजों को, ये भी अब एक देखने लायक बात हो सकती है. नाइट टूर्नामेंट करजत टेनिस क्रिकेट की टीम लाइव इस टूर्नामेंट को दिखा रही है. बहुत ही बढ़िया ये आयोजन, राजमहल जैसे सजाई है ये टूर्नामेंट. अरुण भाई वागचौरे साहब और उनकी टीम, जिनकी हमें तारीफ करनी पड़ेगी. बहुत ही अच्छा आयोजन और तमाम क्रिकेट खिलाड़ियों के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म जिन्होंने पैदा करके दिया है वो अरुण भाई वागचौरे साहब, उनकी टीम और कई सारे दर्शक इस टूर्नामेंट का आनंद लेने के लिए हमारे साथ जुड़े हैं. उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे. लेकिन टाइम अलर्ट है, ये भी आपको ध्यान में रखना है. समय की वार्निंग है और तीसरी ओवर के लिए अशोक ऑन बॉलिंग मार्क के ऊपर आपको नजर आएंगे. चलिए टाइम अलर्ट होगा आपके लिए, ये भी आपको ध्यान में रखना है. स्पीड अप कीजिए प्लीज, प्ले फास्ट. समय किसी को ज्यादा दिया नहीं जाएगा. समय किसी के लिए नहीं रुकता. घड़ी का कांटा किसी भी माई का लाल के लिए नहीं रुकता. हमें भी समय के लिए कभी रुकना नहीं है. इस बार शुभम नाइक के बल्ले से आया शॉर्ट टर्म पुल, पावरफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल. बाहुबली ने मचाई है खलबली. 6 रन. थैंक यू डीसी ऑपरेटर. मैंने कहा था शुभम नाइक यूए ने बाहुबली नहीं कहा जाता. इन्होंने बहुत ही बढ़िया काम किया रायगढ़ प्रीमियर लीग जैसी बड़ी लीग में, जिन्होंने बहुत ही अच्छी बैटिंग से अपने नाम को कमाया है. और आज इस मैदान के ऊपर उन्होंने दहशत को दिखाया. एक और बार शुभम नाइक के बल्ले से गेंद चली सैर करने. तारा मंडल में तारे दिखा देने वाला छक्का. थैंक यू डीजे ऑपरेटर. क्या बात है, क्या कमाल की बैटिंग हो रही है. बाहुबली ने मचाई है खलबली. बताया आता आलिम माझी बारी. कमाल के 2 सिक्स बैक टू बैक 2 गेंदों पर मैदान के अंदर लगाए हैं. झुंड में तो सुअर आते हैं लेकिन शेर अकेला आता है, ये शुभम नाइक ने बताया. और क्या कमाल की बैटिंग, क्या कमाल के 2 हिट हमने उनके बल्ले से देखे इस मैच के अंदर.
फुल टॉस, इस बार भी घुटना टेक, तमाशा देख, लेकिन मौका था लेकिन निकल गया, गेंद हाथों से छिटक गई। शेर को जीवन दान देना मतलब एकदम तबाही मचाने वाला काम है, क्योंकि यह शेर शिकार करता है लेकिन घायल शेर तबाही मचाता है। अब तहलका मचेगा, शुभम नाइक जीवन दान का किस तरीके से फायदा उठाएंगे इस मैच के अंदर, ये भी देखने लायक बात हो सकती है। टोटल बना है 37 रन, रनों का माउंट एवरेस्ट। भले ही ओपनिंग जोड़ी सस्ते में गई हो, लेकिन शुभम नाइक और विनायक ने काम अच्छा किया है। लोअर फुल टॉस, इस बार गति परिवर्तन वाली ये गेंद थी, चकमा देने वाली ये गेंद थी, अक्ल का इस्तेमाल किया। खेल चाहे शतरंज का हो या क्रिकेट का, दिमाग को हमेशा चलाना पड़ता है। इस बार भी घुटना टेक, तमाशा देख, बिग बिग बिगेस्ट ह्यूज माइटी मैक्सिमम सिक्स। हाँ, थैंक यू डीजी। बिना वॉशिंग पाउडर के गेंदबाजों की धुलाई हो रही है। शुभम नाइक की कमाल की बल्लेबाजी, कैच छोड़ा तो देखिए शुभम नाइक ने क्या कर दिया। मैंने कहा था शेर को जीवनदान नहीं देना, फिर जंगल में तो तहलका मचेगा। मैदान पर मचाए हल्ला, क्योंकि बोल रहा है शुभम नाइक का बल्ला। कमाल की बैटिंग, क्या प्रदर्शन है ये। जितनी प्रशंसा की जाए इस खिलाड़ी की उतनी कम, एक से बढ़कर एक शॉट हमें आज देखने को मिल रही है। इस बार सम्मान दिया, रिस्पेक्ट दी, एक रन निकाला, क्योंकि वो जानते हैं आखिरी गेंद है, स्ट्राइक मेरे पास रहना बहुत जरूरी है। और एक रन के साथ 3 ओवर का हाल होगा समाप्त। रन बने हैं डबल 4, यानी 44 रन, 2 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड के ऊपर। थैंक यू डीजे ऑपरेटर। 44 रन टीम का टोटल 3 ओवर के बाद बना है। आखिरी ओवर का खेल यहाँ से बचा है और गेंदबाजी मार्ग के ऊपर डेथ ओवर की जिम्मेदारी को लेकर डेथ ओवर स्पेशलिस्ट गेंदबाज है सागर। सागर माने समुंदर, लेकिन आज इस सागर को बल्लेबाजी पर लगाम लगाना पड़ेगा, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। जिस बल्लेबाज ने मैदान के ऊपर आंधी तूफान लाया है उसको तमाम करना पड़ेगा। लेकिन शुभम नाइक रुकने का नाम नहीं ले रहे। बाहुबली ये था, पावरफुल शॉट, मिलेंगे आधा दर्जन रन। थैंक यू डीजे ऑपरेटर। 50 रन टीम के पूरे हो चुके हैं। 50 अप टीम आकाश 11 मोपाड़ावाड़ी के लिए हो चुकी है। शुभम नाइक 7 गेंदे, 27 का योगदान उन्होंने अपनी टीम के लिए दिया है, जिसमें 4 छक्के हमने उनके बल्ले से देखे हैं इस मैच के अंदर। 4 तो आए हैं, लेकिन और कितने आएंगे इनके बल्ले से, ये एक देखने लायक बात हो सकती है। इस बार आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर का वाइड बॉल का इशारा,
जब बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहा होता है और जब बल्लेबाज शुभम नाइक जैसा हो तो प्रेशर तो होगा गेंदबाज के ऊपर, लेकिन दबाव में बिखरना नहीं, दबाव में निखरना होता है, ये करना पड़ेगा। गेंदबाज को शॉर्ट आर्म पुल करने की कोशिश, इस बार गेंद गई है हवा में, कॉट बिहाइंड, विकेट कीपर आएंगे गेंद के नीचे, तूफान पे लगाया है लगाम, शुभम नाइक का काम किया है तमाम, तीसरा झटका। थैंक यू डीसी ऑपरेटर। नए बल्लेबाज सिद्धार्थ जरूर मैदान के अंदर गए हैं। विनायक, आखिरी कुछ गेंदें बची है, अब इनको अपना अटैकिंग रूप दिखाना पड़ेगा। स्क्वायर कट करने की कोशिश जरूर की गई है, रन चुराया, छिक्की सिंगल, एकदम चालाकी से ये सिंगल रन यहाँ से छुड़ाया गया है। रन बचाना चाहिए था, गेंद जब बल्ले और शरीर से छुई नहीं थी, विकेट कीपर को कलेक्शन करना चाहिए था, लेकिन एक चिक्की सिंगल देना, विनायक के इस पास स्ट्राइक आना मिरकुटवाड़ी के लिए खतरे की घंटी बन सकती है इस मैच के अंदर। इस बार जरूर उन्होंने हवा में स्ट्रोक को खेला है, ऊंचाई ज्यादा, आसमान की बुलंदियों को छूकर गेंद आएगी नीचे, लेकिन लपका है इस कैच को विनायक, बैक टू डग आउट। बावन रन जरूर बने हैं, दो गेंदे अभी भी इस पारी के अंदर बची है। संदीप आए हैं नए बल्लेबाज, वाइड बॉल, वाइड गेंद का इशारा यहाँ से जरूर आ चुका है। 53 रन्स यहाँ से टीम मोपाड़ा वाड़ी ने स्कोर कार्ड के ऊपर लगाए हैं। अब तक आज की रात का हाईएस्ट टोटल उन्होंने अपने नाम किया है। पिछले मैच में 52 बने थे, इस मैच में 53 तो अब तक बन चुके हैं। अभी भी गेंदें बची है दो, और कितने आएंगे इन दो गेंदों में, ये देखने लायक बात हो सकती है। प्रहार करने की कोशिश इस बार जरूर की गई, लेकिन बल्ले और शरीर के बीच में से गेंद निकल गई है विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति को मैदान के अंदर किया जाएगा। बड़ी हिट लगाने की कोशिश जरूर की गई, लेकिन आखिरी ओवर में अच्छी गेंदबाजी की है वाइड गेंदें डालने के बावजूद। गेंदबाज ने फुल टॉस मिस कर गए, डंडियों को डिस्ट्रॉय किया है। डांडी गुल गेंदबाज बनेंगे पावरफुल, और इसी के साथ पारी नंबर 1 का खेल समाप्त हो चुका है। रन बने टीम आकाश 11 मोपाड़ा वाड़ी के 53 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 24 गेंदें और टीम मिरकुटवाड़ी को जीत के लिए 54 रनों की है जरूरत। कौन करेगा यहाँ से जीत को पूरा, कौन मारेगा बाजी, कौन बनेगा बाजीगर, ये पता चलेगा। 24 गेंदों में बनाने हैं 54, यानी जीत के लिए 54 रन चलेंगे डीजे के पास।
चला आपण पुनश्च एकदा तमाम क्रीडा रसिकांचा आणि पाहुण्यांचा खेळाडूंचा संजय नगर गौर कामत वदप चषक 2024 या स्पर्धेमध्ये करूया मनापासून आणि सहर्ष स्वागत। रात्र क्रमांक 3 आणि या मॅच क्रमांक 4 आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीतील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती धावा जमवल्या गेल्या त्या म्हणजे 53 धावा आणि 24 चेंडूंमध्ये 54 धावांचा मैदानाच्या आतमध्ये पाठलाग करायचा। मिरकुटवाडी टीमला सलामी फलंदाजांची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना केली जाते। स्ट्रायकिंग एंडवरती उभे आहेत अशोक आणि त्यांच्या बरोबरीने अरुण आणि त्याच्याच बरोबरीने शुभम नाईक हे हातात आहेत। मात्र P1चं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती शुभम नाईक आपल्याला पाहायला मिळतात। पहिलं P1चं षटक दुसऱ्या सत्राच्या खेळाला होतीये सुरुवात। पहिला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला गेला होता। पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय। डाव्या एष्टीच्या बाहेर हा बॉल पिच केला गेला आणि स्क्वेअर चेंडूची सांगता होतीये। जर आपण पाहिलं असेल मोपाडावाडी जी टीमची इनिंग जेव्हा सुरू झाली होती तेव्हा देखील पहिला बॉल वाईड होता आणि यावेळेस देखील सेकंड इनिंगचा पहिला बॉल हा वाईडच आहे आणि त्या अवांतर चेंडूने सुरुवात होतीये। फुलरलॅनचा बॉल अगदी पुढ्यात या चेंडूची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु प्रचंड वेगाने या ठिकाणी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते। अतिशय वेग या गोलंदाजाकडे, कारण शुभम नाईक म्हटलं की एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना सातत्याने केली जाते। फलंदाजी करत असताना स्वतःच्या संघासाठी अडचणीमधून बाहेर काढणारा संकटमोचक मानला होता आणि यावेळेस आता मात्र गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संघाच्या गोलंदाजीचा भार स्वतःच्या खांद्यावरती घेत असताना सुरुवात चांगली केली आहे। पहिल्या चेंडूवरती मिळाली 1 धाव आणि 2 धावा संघाच्या आता धावफलकावरती जमा झाल्यात। इथे मात्र लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन चांगली सलामी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये। इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। आउटसाइड द ऑफस्टम्पची लाईन आपल्याला पाहायला मिळतीये। अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। पंचांचा वाईड बॉलचा इशारा नक्कीच घेतला जाईल। 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। सुरुवात इथे मात्र चांगली होणं फार महत्त्वाचं आहे। इथे मात्र फळी अतिशय वेगाने फिरवली गेली होती, परंतु चेंडूवरती वेग जास्त आहे। वेगावरती नियंत्रण, वेगावरती स्वार असणारा हा गोलंदाज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन ताकदीपेक्षा युक्तीचा वापर जर केला तर या ठिकाणी धावा सहजरित्या जमावल्या जाऊ शकतात। फटका इथे देखील खेचायचा होता। टॉप एज चेंडूने घेतली होती बॅकवर्ड रिजन मध्ये डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे या सत्रातला पहिला चौकार। थैंक यू डीसी ऑपरेटर। मैं हूँ डॉन, पण डॉन आता फलंदाजांना बनावं लागणार आहे, कारण त्यांच्या समोर आव्हान फार मोठं आहे। एक नशिबाची साथ आणि तो चौकार नक्कीच मिळाला आहे। इथे सुद्धा आता मात्र कमालीचा फटका, वाह क्या बात है। लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह डावकुऱ्या फलंदाजाच्या माध्यमातून येतोय डीप कव्हरच्या पलीकडे हा चौकार। थँक्यू डीजे ऑपरेटर। अगदी सर सुरेश रायना यांची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला। शॉर्ट कव्हरच्या डोक्याच्या वरून बॅकफूटवरती जाऊन त्यांनी ऑफसाईडला जो पंच केला होता, अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा तो कलात्मक फटका होता आणि त्या चेंडूवरती 4 धावा नक्कीच मिळतात। इथे देखील सरळ बॅटने आता मात्र खोलवर टप्प्याच्या चेंडूला अगदी स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय। रन आउटची संधी अपील केली जाते। पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे। डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम DRS कर्जत टेनिस क्रिकेटची टीम ज्यांचं टेक्निकल क्वालिटी फार चांगली आहे
चेक केलं जाईल आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउटचा निर्णय या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुखरूप असणारे अगदी चित्याच्या चपळाईने त्या धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 धावा त्या चेंडूवरती मिळाल्या आणि धावा झाल्यात आता 13 धावा. एक अजूनही चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती एकाच चांगला फटका आला तर मी म्हणेन वेल स्टार्ट ज्याची गरज असते रनचेसमध्ये, जिथे तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असता ते मात्र मिळालं जाईल. प्रयत्न केले जात आहेत, अपील जोरदार केली जातीये. LBW साठी ही अपील होती. इट इज नॉट LBW, इट इज LB, म्हणजे लेग बाईटची एक धाव ते शेवटच्या चेंडूवरती नक्कीच मिळवली जाईल. निर्धाव चेंडूची सांगता माफ करा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केली जाईल. लेग बाईटचा इशारा पंचांचा नक्कीच त्या ठिकाणी दिला गेला होता आणि या निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धावा होत आहेत त्या धावफलकावरती 13 धावा. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे, ती म्हणजे टीम मिरकुटवाडी या संघाला. 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 41 धावांची. मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या षटकामध्ये 13 धावा जमवल्या गेल्यात. सुरुवात तर त्या मानाने चांगली मिळालेली आहे, परंतु त्या सुरुवातमध्ये सातत्य मैदानाच्या आतमध्ये आता राखावं लागणार आहे. सातत्य फार महत्त्वाची गोष्ट आहे, जे सातत्य अरुणजी वाघचौरे साहेबांनी राखलं या टुर्नामेंटला ऑर्गनाईज करण्यामध्ये, परंतु धावांचा पाठलाग करण्यामध्ये ते सातत्य राखावं लागणार आहे मिरकुटवाडी संघाच्या या सलामी फलंदाजांना. बऱ्याचशा धावा आपण पाहिल्या अशोक यांच्या बॅटमधून आल्या. अरुण यांनी त्यांना चांगली साथ आत्तापर्यंत दिलेली आहे. हीच पार्टनरशिप आता यापुढेही कंटिन्यू करावी लागणार. नवीन गोलंदाज येत आहेत अजय पवार, षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू इतने सरळ बॅटने काय अफलातून पटकाय. टाइमिंग के लिए प्रॉपर स्वीट साउंड ऑफ अ बॅट. षटकार. थँक यू डीसी ऑपरेटर. षटकार या ठिकाणी नक्कीच झालेला आहे. इथे मात्र वापसीचा डंका वाजवला मिरकुटवाडी टीमच्या फलंदाजांनी. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. ऑन साईडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक डीप मिडविकेटच्या शॉर्ट मिडविकेटला येतात. चेंडूला अडवतील तत्पूर्वी एक धाव सुद्धा पूर्ण केली जाते. षटकारानंतर स्ट्राईक रोटेशन करणं हे फार महत्त्वाचं असतं. बरेचसे मोठे खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो, मोठे फटके मारल्यानंतर सिंगल डबल घेतात आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जातात, कारण ती एक तुमच्या इनिंगला बिल्ड करण्याची प्रोसेस असते आणि ती तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. मी म्हटलं संयमतेने तुम्हाला खेळ करावा लागतो. टेनिस बॉल क्रिकेट जरी क्विक क्रिकेट असला तरी वेळ थोडा का होईना पण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेणं गरजेचं आहे. सिच्युएशनला अंडरस्टँड करून तुम्हाला खेळणं फार महत्त्वाचं आहे, कारण मॅच्युरिटी एखाद्या खेळाडूकडे असणं ही चांगली गोष्ट असते त्याच्या खेळासाठी आणि तीच मॅच्युरिटी तुम्हाला तुमच्या गेममध्ये आता या ठिकाणाहून दाखवावी लागणार आहे. परंतु कोणत्या खेळाडूकडे ती जास्त आहे, गोलंदाज की फलंदाज, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये. आखो टप्प्याचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र
अगदी अंधाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काय कमालीची बॉलिंग आहे. मैदानाचं विशेष कौतुक आपल्याला करायला पाहिजे, कारण दोन्ही एंडनी गोलंदाजी होती आहे. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. अगदी प्रॉपर 360 डिग्रीचं सर्कल मैदान या ठिकाणी पाहायला मिळतं. आयोजन अतिशय दमदार आहे, मैदान अतिशय सुसज्ज आहे आणि स्पर्धा अतिशय मानाची आणि सन्मानाची पाहायला मिळते. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूंची गणना या मॅचमध्ये इथे मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते. वारंवार चेंडू फेकले जात आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार खेचला होता फलंदाज अरुणने, परंतु तदनंतर अजय पवारने केलेला कमबॅक हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं नेहमी म्हटलं जातं आणि तेच कमबॅक गोलंदाजाने केलं आहे. यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर इथे मात्र केला जातो. मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बाय अँड बॉलर जर कुठली असेल तर ती यॉर्कर लेंथची डिलिव्हरी असते. हा चेंडू खेळणं फलंदाजाला सगळ्यात कठीण असतं आणि या बॉलवरती फक्त एकच धाव मिळवली जाते आणि आता धावा झाल्यात त्या 21 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये 8 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज अजय पवारने, परंतु शेवटचा चेंडू फिनिश या षटकाची कशी होणार. वेगवान चेंडू, अपील जोरदार केली जातीये. अगदी गुडलँड स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी मिळताना आपल्याला पाहायला मिळतीये. वेग फार आपल्याला आत्तापर्यंत तरी पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक संघाचे गोलंदाज अतिशय वेगवान आहेत आणि या वेगावरती स्वार होऊन या ठिकाणी आत्तापर्यंत आजच्या रात्रीमध्ये मी गोलंदाजी पाहिलेली आहे. मागील मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली माथेरान टीमच्या गोलंदाजाने. धावा आता 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 33 धावा या ठिकाणी समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामागील मॅचमध्ये भिंगार टीमच्या गोलंदाजांनी सुद्धा आपला बोलबाला या मैदानावरती दाखवला होता आणि खरं तर 30 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि चेस करताना भिंगार टीम जिंकली होती. ती मॅच मजा आली पाहताना. मागील मॅचमध्ये माथेरान टीमने 1 साइडेड परफॉर्मन्स केला आणि त्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे, परंतु या मॅचमध्ये विजयाची नौका कोणाच्या किनाऱ्याला जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे, कारण गरज आहे 12 चेंडू 33 धावांची. बारा चेंडू आणि 33 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे 16.5 धावांचा रन रेट या ठिकाणाहून आता राखावा लागणार आहे. 16.50 ची सरासरी प्रत्येक षटकामागे मिरकुटवाडी टीमच्या फलंदाजांना राखायची आहे, कारण गरज आहे ती म्हणजे 2 षटकांमध्ये आता 33 धावांची. 16.50 गुणिले 2 बरोबर 33 होतात. मॅथमॅटिकल इक्वेशन मी नेहमी सांगत असतो, कारण मॅथमॅटिक्स माझा फेवरेट सब्जेक्ट, त्यामुळे या गोष्टी बऱ्याचशा वेळा मी सांगत असतो स्वतःच्या समालोचनामध्ये. परंतु 12 चेंडू आणि 33 धावांची नक्कीच गरज आहे. विनायक गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. षटक क्रमांक 3 साठी अर्थातच पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेटचा अँगल या ठिकाणी वापरला जाणार. 12 चेंडू आणि 33 धावा. या मैदानामध्ये रात्र आता वाढत चाललेली आहे आणि जसं जशी रात्र वाढणार वातावरण थोडंसं संत होताना पाहायला मिळणार आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन खेळ खेळणं तितका सोपा नसणार आहे. पुढ्यात टाकलेला चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी आहे. टिपलाय हा झेल, मोठा मासा अडकवलाय जाळ्यामध्ये. मिरकुटवाडी टीमला पहिला हादरा. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला आहे. रोहित हे नाव ऐकलं अर्थातच आपल्याला आठवण होते टीम इंडियाचे करंट कॅप्टन रोहित शर्मा यांची, हिटमॅन ज्यांना म्हटलं जातं. आणि रोहित नावाचे बरेचसे खेळाडू हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हिटमॅन आहेत, झालेले आहेत. परंतु हा रोहित तशा प्रकारचा खेळ करणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. विनायक यांनी एक मोठी सफलता मिळवून दिलेली आहे. ज्या विकेटची खऱ्या अर्थाने गरज होती टीम आकाश 11 मोपाडा वाडीला, ती विकेट मात्र त्यांनी या मॅचमध्ये मिळवलेली आहे. फुल टॉस आडव्या बॅटने घेऊन काढलाय. प्रशांत त्या ठिकाणी आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिड विकेट झोनमध्ये केलं जात आहे. अगदी धावांना वाचवण्याचा हा प्रयत्न केला जातो आहे. तरी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. आणि 2 धावेंच्या बरोबरीने 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आखो टप्प्याचा बॉल येथे पूल केलाय. हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली. इथे देखील आणखीन एक मासा जाळ्यामध्ये अडकला जातोय. सुरू झाली आहे विकेटची पडझड. फलंदाज बाद. नेहमी पुनश्च एकदा उठण्याची लढण्याची संधी देत असतो. आणि क्रिकेटचा खेळ अगदी आपल्या नसा नसामध्ये भिनलेला खेळ आहे. खेळ जरी इंग्रजांचा असला तरी सगळ्यात जास्त प्रेम हे क्रिकेटला भारतामध्ये मिळालं जातं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत खेळला जाणारा खेळ तुमच्या आमच्या आवडीचा हा क्रिकेटचा खेळ. आणि याच क्रिकेटच्या मॅचेस या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगत आहेत. नवीन फलंदाज आलेले आहेत केशव. अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू बॅट खाली पिच केला गेला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हे षटक टर्निंग पॉईंटवालं षटक ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकांमध्ये बऱ्याचशा धावा आल्या होत्या. तदनंतर धावांवरती रोख लगवण्याची जबाबदारी विनायक यांच्या खांद्यावरती सोपवली होती. आणि अतिशय भेदक मारा, तिकट मारा हलक्या हाताने खेळून काढलाय. दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक उभे आहेत. क्रिकेटमध्ये फुटबॉल स्टाईलने अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गेलाय सीमा पार, आलाय चौकार. थँक्यू डीसी. 4 धावा मिळतात आणि संघाचं धावफलक 27 या आकडेवरती आता जाऊन पोहोचलंय. 27 झाल्यात. 27 अजूनही करायचे आहेत. अर्धा रस्ता गाठलाय. अर्धा रस्ता गाठणं अजूनही या ठिकाणी शिल्लक आहे. रन आउट. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. नक्की चेक केलं जाईल. रन आउटसाठी इट इज अंपायर रिव्ह्यू. नॉट आउटचा निर्णय या ठिकाणी दिला गेलाय. आणि आता धावा झाल्यात त्या धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. भीमरसाठी सुद्धा चेक करण्यासाठी पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू सांगितलाय. विनंती आहे तिसऱ्या पंचांना आपण ते देखील हाईट फेअर आहे की नाही हे देखील आपण चेक करायचं आहे.
नो चेंडूचा इशारा या ठिकाणी या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलेला आहे, कारण की भीमरचा नो त्या ठिकाणी तो असणारे आणि 2 धावा सुद्धा त्या बॉलवरती नक्कीच मिळवल्या जातील. इकडे चेक केलं आणि हाईट जास्त असल्या कारणाने या ठिकाणी त्या चेंडूला नो डिसिजन दिला गेला. चेक केलं या ठिकाणी उंची जास्त आहे आणि त्यामुळे या ठिकाणी नोचा डिसिजन दिला गेला आहे. पंचांशी कोणताही वाद आपण त्या ठिकाणी व्यक्त करायचा नाहीये. तुमचा 12वा खेळाडू सुद्धा या ठिकाणी आहे. आकाश 11 मोपाडावाडी टीम चेंडूमध्ये उसळी जास्त आहे आणि त्यामुळे तो चेंडू नो आहे असा पंचांनी इशारा या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे 2+1 अशा 3 धावा मिळतील. धावा होतील 30 आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे ज्यावरती असणारे फ्री हिट पंचांनी आपला हेलिकॉप्टर त्या ठिकाणी फिरवलेला आहे. चांगला रिव्ह्यू आहे. हा रिव्ह्यू खरं तर घेणं अतिशय अनिवार्य होतं, कारण अशा मुवमेंट या मॅचमध्ये नवीन कलाटणी देऊ शकतात. आणि चांगला रिव्ह्यू मी म्हणेन मिरकुटवाडी टीमने घेतला आणि No+2 अशा 3 धावा मिळाल्या. या बॉलवरती असणारे फ्री हिटची संधी. उघडा डोळे फानीट हा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू अपील केली आहे, परंतु फ्री हिट आहे आणि त्यामुळे या अपीलचा काही उपयोग आता मैदानाच्या आतमध्ये अर्थातच होणार नाही आहे. एक धाव या चेंडूवरती नक्कीच मिळाली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. धावा झाल्या त्या धावफलकावरती 54चा पाठलाग करताना 31 धावा, येणारे 6 चेंडू आणि आता विजयासाठी 23 धावेंची गरज आहे. 6 चेंडू 23 धावा. सहा चेंडू 23 धावा. या मॅच मध्ये आता मात्र नक्कीच मजा येणार. शेवटचं षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय सिद्धार्थ. 6 चेंडू 23 धावेंची गरज आहे. अवांतर चेंडूने या ठिकाणी मात्र सुरुवात केलेली आहे. या मॅच मध्ये अजूनही विजयाच्या आशा पल्लवित आहेत, त्या म्हणजे टीम मिरकुटवाडी संघाच्या. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावेंची गरज आहे. 4 मोठे फटके या मॅच मध्ये येणं फार महत्वाचं असणार आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाने काहीसा कानमंत्र दिला असावा, परंतु त्याचा वापर कसा केला जाईल. फळी फिरवण्याचा प्रयत्न, चेंडू विसावलाय तो म्हणजे सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. निर्धाव चेंडू जसे जसे येणार फलंदाजांवरचं दडपण वाढणार. या मॅच मध्ये मात्र मिरकुटवाडी टीम यांच्या आशा दुरावल्या जाणार. यावेळेस दांडी केलीये गोल, एष्ट्या केल्यात उद्ध्वस्त, फलंदाजाला केलाय बाद.
फलंदाज यावेळेस नक्कीच बाद केला गेलाय. इथे देखील फटका खेचण्याचा प्रयत्न, इथे देखील बॅटची कडा, इथे देखील पकडलाय झेल. आणखीन एका फलंदाजाचा संपवला खेळ. मिरकुटवाडी टीम या मॅच मधून आता मात्र कुठे ना कुठेतरी माघार घेताना पाहायला मिळत आहेत. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये आता सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतीये. फलंदाज बाद. इथे देखील फटका खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. हा देखील चेंडू गेलाय निर्धाव. आणि आता मात्र खरं तर येणारे दोन चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणारे आणि 22 धावेंची गरज आहे. दोन चेंडू 22 धावा सहसा बनत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र आकाश 11 मोपाडा वाडी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाही चेंडू देखील निर्धाव फेकला गेला. फक्त एक चेंडूची औपचारिकता या मॅचमध्ये आता शिल्लक असणाऱ्या आणि मोपाडा वाडी संघ मात्र अगदी विजयाच्या समीप. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू विसावला विकेट किपर यांच्या हातामध्ये. मॅच इज एंड आणि या ठिकाणी विजय मिळवलाय आकाश 11 मोपाडा वाडी टीमने. आणि पहिल्या फेरीमध्ये सुद्धा त्यांचा टोटल हा सगळ्यात हायेस्ट टोटल आत्तापर्यंतचा राहिलेला आहे. आणि पुढील निर्णय नक्कीच आमच्यापर्यंत जसे पोहोचतील आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच कळवू. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच शुभम नाईक यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नक्कीच दिलं जाईल. शुभम नाईक यांना विनंती आहे की आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी नक्कीच यावं.